आगामी काळात देशात लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत आणि या निवडणुकांसाठी आता सगळ्याच राजकीय पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे। महाराष्ट्रात लोकसभेसाठी इंडिया आघाडीच्या नेतृत्वात महाविकास आघाडी आणि एनडीए आघाडी यांच्यात लढत होणार आहे। तर दोन्ही आघाडीत मात्र जागा वाटपाची सध्याची स्थिती अद्यापही स्पष्ट झालेली नाहीये। मात्र ही लढत अत्यंत रंजक होणार आहे। तर आजच्या घडीला लोकसभा निवडणुका झाल्या तर राज्यात काय परिस्थिती असेल याबाबत सी वोटरने एक सर्वेक्षण केले आणि या सर्वेमधून महाराष्ट्रामध्ये भाजपला मोठा फटका बसणार असल्याचं सुद्धा समोर आले। तर या सर्वेमधून आणखी नेमकं काय काय समोर आले आणि कोणकोणत्या गोष्टींची स्पष्टता झाली आहे याबद्दलच थोडक्यात समजून घेऊयात। लोकसभेच्या निवडणुका अगदी 3 ते 4 महिन्यांवरच असताना वेगवेगळ्या संस्थांकडून जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला जातोय। तर नुकतंच आता सी वोटरने केलेल्या सर्वेक्षणातून निकाल जाहीर झाल्यानंतर हे स्पष्ट झाले की महाविकास आघाडीला महाराष्ट्रात दिलासा मिळणार आहे आणि या विरोधात भाजपला इथं फटका बसण्याची शक्यता आहे। लोकसभेची सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका या नुकत्याच पार पडल्यात आणि या निवडणुकांमध्ये भाजपनं काँग्रेसचा चांगलाच पराभव केलाय। त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा मोदी लाट कायम राहील असं चित्र असताना सी वोटरच्या सर्वेक्षणातून मात्र लोकसभा निवडणुकीत एनडीएला महाराष्ट्रात मोठा फटका बसणार असल्याचं कळून येतंय। महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत। तर इथं उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे इंडिया आघाडीचे भाग आहेत। याशिवाय अजित पवारांची राष्ट्रवादी तसंच शिंदेची शिवसेना आणि भाजप हे इंडिया आघाडीचे घटक आहेत। तर लोकसभेच्या निवडणुकीत इंडियाच्या नेतृत्वात महाविकास आघाडीला सगळ्यात जास्त जागा म्हणजे 26 ते 28 जागा मिळू शकतात असं या सी वोटरच्या सर्वेक्षणातून दिसून येते। याशिवाय भाजपला इथं 19 ते 21 जागा मिळू शकतात आणि इतर पक्षांना मात्र केवळ 2 जागा या मिळू शकतात असं चित्र उपस्थित झाले। त्याचवेळी मतांच्या प्रमाणातही महाविकास आघाडीला 41% मतं तर भाजपला केवळ 37% मतं मिळू शकतात असंही समोर आले आणि इतर पक्षांना 22% मतं मिळू शकतात असं चित्र आहे। तर या सर्वेवर आता भाजप प्रवक्ते आणि आमदार राम कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे। उद्धव ठाकरेंकडे नेतेच राहिलेले नाहीत, खासदार आणि आमदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे गेले आहेत आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष आता खूप छोटा झालाय। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकात त्यांना 2 आकडे सुद्धा जागा मिळणार नाही अशी प्रतिक्रिया राम कदम यांनी दिली आहे। याशिवाय राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस सत्तेत येईल असा ओपिनियन पोल होता, मात्र त्याचं काय झालं असंही राम कदम यांनी म्हटलंय। तर लोकांच्या मनात फक्त भाजप आणि मोदी हेच आहेत आणि विमानतळ, रेल्वेचा विकास आम्हीच केल्याचं सुद्धा राम कदम यांनी स्पष्ट केले। तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की नेते सोडून जात असले तरीही जनता मात्र उद्धव ठाकरे यांच्या बरोबरच आहे, त्यामुळे त्यांचा आम्हाला फायदा होणार आहे। तर ईडी सीबीआय मुळे काही जण तिकडे गेल्याचा आरोप सुद्धा दुबे यांनी केलाय। तर यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका। पाहत रहा लेट्सअप मराठी।